मित्रांनो नमस्कार, स्वागत आहे सगळ्यांचं शिवराज सर यूट्यूब चॅनलमध्ये। आय टी ॲडमिशन 2024 तर या ठिकाणी सेकंड राऊंड जवळ आलेला आहे। याकरिता पहिल्या राऊंडमध्ये किती ॲडमिशन झाले हे या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। आज शेवटचा दिवस होता पहिल्या राऊंडचा, म्हणजे फर्स्ट राऊंड लास्ट डेट, आणि या लास्ट डेट झाल्यानंतर अपडेट झालेल्या जागा किती जागा शिल्लक राहिल्यात हे या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। आणि त्यानंतर वेकंट सीट रिपोर्ट कशा प्रकारे डाउनलोड करायचा म्हणजे तुम्हाला लक्षात येईल की आपल्याला ॲडमिशन मिळणार किंवा नाही। दुसरा राऊंड कधी आहे हे सुद्धा या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तसेच एकूण राऊंड किती होत राहणार आहेत हे सुद्धा डिटेलमध्ये बघणार आहोत। तर जाऊ डायरेक्ट व्हिडिओकडे। तोपर्यंत तुम्ही चॅनल नवीन असाल तर सबस्क्राईब करा। सगळ्यांना खूप खूप धन्यवाद आहे। 20Kचा या ठिकाणी आपण फॅमिली झालेलो आहोत, तर सगळ्यांना खूप खूप धन्यवाद। असेच चॅनलवर प्रेम करा, जास्तीत जास्त माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवत राहणार आहे। तर अजून चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि ऑल नोटिफिकेशनला क्लिक करा, म्हणजे तुम्हाला सगळ्याच नोटिफिकेशन मिळत जातील। रोजच्या अपडेटसाठी तुम्ही टेलिग्राम आणि व्हॉट्सअप चॅनलसुद्धा जॉईन करू शकता। सगळ्याच लिंक या ठिकाणी खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या असतात। तर मित्रांनो, इथे एका संस्थेचं फर्स्ट राऊंड डे वाईज ॲडमिशन या ठिकाणी दिलेलं आहे। तर इथे ट्रेड्स आहेत, एकूण ट्रेड्स प्रत्येक संस्थेमध्ये अशा प्रकारचे ट्रेड्स असतात। त्यांची इनटेक कपॅसिटी म्हणजे एकूण जागा यावर्षी प्रत्येक विभागात म्हणजे प्रत्येक ट्रेडमध्ये किती असतात। पहिल्या राऊंडमध्ये एवढ्या अलॉटेड केलेल्या होत्या आणि दर दिवशी म्हणजे 15 पासून ते 22 पर्यंत अशा प्रकारे ॲडमिशन होत गेली। आणि यामध्ये जर बघाल तर एकूण जे ॲडमिशन आहे ते 30% 40% याप्रमाणेच, शेवटी जर बघाल तर 33% याप्रमाणेच ॲडमिशन झालेलं दिसतं आहे। म्हणजेच एकूण ज्या जागा आहेत त्याच्यापैकी ज्या दिलेल्या जागा होत्या त्याच्या फक्त 30 ते 35%, मॅक्झिमम 40% पर्यंत या ठिकाणी तुम्हाला दिसत आहे। काही ट्रेड्सचं फक्त 50% पर्यंत झाले, पण काही ट्रेड्स आहेत त्या 40%च्या दर, म्हणजे ॲव्हरेज जर बघितलं तर 30 ते 35% ॲडमिशन झालेलं आहे। म्हणजे बऱ्याच अजून जागा तुमच्यासाठी म्हणजे 60% 65% जागा या ठिकाणी तुम्हाला अजूनही पुढच्या राऊंडसाठी शिल्लक आहेत। वेकंट सीट रिपोर्ट अशा प्रकारे तुम्हाला मिळणार आहे। एकूण वेकंट सीट प्रत्येक ट्रेड वाईज कशा प्रकारे बघायचा, तर इथे समजा CHNM आहे, त्याच्या एकूण जागा ज्या होत्या त्याच्यापैकी 47 जागा अजून वेकंट आहेत। ह्या आपल्याला डायरेक्ट ऑनलाईन प्रत्येक ITIच्या तुम्ही बघू शकता। तर तुम्हाला काय करायचं आहे, जायचं आहे वेबसाईटवर। मोबाईलमध्ये अशा प्रकारे वेबसाईट तुम्हाला इंटरफेस जी वेबसाईट आहे admission.dvt.gov.in याच्यावर गेल्यानंतर तुम्हाला मोबाईलमध्ये इथे 3 ज्या लाईन दिसतात तिथे जाऊन लॉग इन करा, कॅन्डिडेट लॉग इन आणि पासवर्ड टाका, हे कॅप्चा टाका या ठिकाणी जे नंबर दिसत आहेत ते, आणि लॉग इन करा। पासवर्ड विसरला असा तर इथे फॉरगॉट पासवर्ड करा। ज्यांनी अद्यापपर्यंत फॉर्म भरले नाही त्यांच्यासाठी सुद्धा फॉर्मची सोय आहे। साधारण ह्या एंडपर्यंत म्हणजे ऑगस्ट एंडपर्यंत जवळजवळ फॉर्म आहेत, 22 तारीखपर्यंत त्याचा वेगळा व्हिडिओ बनवलेला आहे। तर या ठिकाणी तुम्ही लॉग इन केल्यानंतर तुम्हाला इंटरफेस अशा प्रकारे दिसेल। आता इथे वेकंट सीट रिपोर्ट, जसे आपण सगळे ऑप्शन बघितले अलॉटमेंट लेटर्स, त्या ठिकाणी वेकंट सीट रिपोर्ट यावर क्लिक करायचं आहे। वेकंट सीट रिपोर्टवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे दिसतोय वेकंट सीट रिपोर्ट, जिल्हा या ठिकाणी संस्था म्हणजे कोणत्या प्रकारची संस्था तुम्हाला बघायची आहे तिथे जावा। जिल्हा निवडायचा आहे, तुमच्या जवळचा जो कोणता जिल्हा असेल, तुम्ही ज्या ठिकाणी अर्ज जास्तीत जास्त ट्राय करत असाल, ज्या ठिकाणी तुम्हाला सुटेबल पडत असेल, तर समजा मी मुंबई सबर्बन घेतलं आहे तर इथे तुम्हाला तालुका निवडायचा आहे। तालुका या ठिकाणी कुर्ला। संस्था यामध्ये बऱ्याच आहेत, प्रत्येक वेळी जी तुमची संस्था आहे ती जी तुम्हाला प्रेफरेबल आहे त्या संस्थेचा रिपोर्ट तुम्हाला बघू शकता, किंवा पूर्ण महाराष्ट्रामधले कोणत्याही संस्थेचा रिपोर्ट त्या ठिकाणी बघू शकता। तर अशा प्रकारे तुम्हाला शेवटी इथे जे दिसणार आहे ते टोटल वेकंट सीट आहेत प्रत्येक ट्रेडच्या। बघा, औद्योगिक प्रशिक्षण संस्था मुलुंड या ठिकाणी कॉम्प्युटर ऑपरेटर 72 सीटपैकी या ठिकाणी 40 सीट या ठिकाणी वेकंट आहेत। तर हा शेवटचा जो रिपोर्ट दिसतो आहे तो वेकंट सीट आहे। इलेक्ट्रिशियन 100 पैकी या ठिकाणी 33 सीट वेकंट आहेत, बाकीच्या सीट भरलेल्या आहेत। तर कॅपमध्ये 33 सीट तुम्हाला पुढच्या जागांसाठी वेकंट आहेत। इलेक्ट्रॉनिक मेकॅनिक इथे 52 सीट आहेत। तर अशा प्रकारे हा रिपोर्ट तुम्ही खाली जाऊन डाउनलोड करू शकता, म्हणजे तुम्हाला लक्षात येईल की आपल्याला प्रिंट रिपोर्ट केल्यानंतर तुम्हाला PDF जनरेट होणार आहे। ही PDF तुम्ही ठेवू शकता। प्रत्येक ITIमध्ये कोणकोणत्या जागा ट्रेड वाईज, इथे ट्रेड आहे समजा मशिनरी ग्राइंडर, मग 19 सीट वेकंट आहेत।
इथे समजा फूड अँड बेवरेज आहे तर 12 सीट वेकंट आहेत. फिटर आहे 43 सीट वेकंट आहेत. अशा प्रकारे तुम्ही बघू शकता. समजा आपण एखादी दुसरी संस्था घ्यायची असेल तर परत एकदा कोणत्याही महाराष्ट्रातील संस्था घ्या. समजा इथे बीडची संस्था आहे. बीडच्या संस्थेमध्ये आपल्याला बघायचं आहे की आपल्याला किती वेकंट सीट आहेत. तालुका अंबेजोगाई असेल, अंबेजोगाई सर्च करा. इथे तुम्हाला एकूण जागा दिसतात. कॉस्मेटॉलॉजी इलेक्ट्रिशियनला 14 जागा वेकंट आहेत, इलेक्ट्रॉनिक मेकॅनिकला 42 जागा. तर अशा प्रकारे वेकंट सीट रिपोर्ट तुम्ही इथे प्रिंट करू शकता आणि याच्यानुसार तुम्ही पुढच्या ह्याच्यामध्ये तुम्हाला राऊंडमध्ये, तर सेकंड राऊंड कधी आहे तो या ठिकाणी बघतोय आपण. आता सेकंड राऊंडसाठी तुमचे नंबर्स लागत आहेत किंवा नाही. तर दुसरी प्रवेश फेरी म्हणजे सेकंड राऊंड. या ठिकाणी ॲडमिशन राऊंड 2. तर जनरली या ठिकाणी 15 जुलैपासून तुम्ही ऑप्शन फॉर्म भरले असतील. आत्तापर्यंत चालू होते 22 जुलैपर्यंत आणि इथे 27 जुलै ही तुमची सेकंड राऊंड डिस्प्ले होण्याची तारीख आहे. साधारण 2-2:30 वाजल्यापासून तुम्हाला SMS यायला चालू होतील आणि तुम्हाला ॲडमिशन जो घ्यायचा आहे तो 28 जुलैला, म्हणजे 27 तारीखला तुम्हाला संध्याकाळपर्यंत साधारण समजेल की तुम्हाला कोणत्या ठिकाणी ॲडमिशन मिळालेलं आहे. आता ह्याच्यामध्ये ज्या उमेदवारांना विकल्प क्रमांक म्हणजे 1, 2, 3 पहिले 3 जर विकल्प जर तुम्ही टाकले असताना, समजा पहिला इलेक्ट्रिशियन टाकला, फिटर टाकला आणि मशिनिस्ट, आणि समजा 3 मधनं तुम्हाला एखादा लागेल तर या राऊंडला तुम्हाला घ्यावाच लागणार आहे असं या ठिकाणी म्हटलेलं आहे. दुसऱ्या प्रवेश फेरीची निवड झालेल्या संस्थेत उमेदवारांनी सर्व मूळ प्रमाणपत्र म्हटलेलं आहे. उमेदवाराने सादर केलेल्या पसंती क्रमाच्या पहिल्या 3 विकल्पापैकी, विकल्प म्हणजे या ठिकाणी ऑप्शन, कोणत्याही एका विकल्पानुसार जागा मिळाल्यास प्रवेश निश्चित करावा लागेल. हे ध्यानात घ्या. जर तुम्ही ऑप्शन भरले आहेत आणि त्यानुसार पहिल्या 3 पैकी कोणताही एक लागला असेल तर त्या ठिकाणी तुम्ही घ्यावा लागणार, अन्यथा तुम्ही पुढच्या फेरीसाठी बाद ठरवले जाणार आहात. जर तुम्ही 4 पासून पुढचे जे टाकले असतील आणि त्याच्यामधला एखादा लागला तर तुम्ही पुढच्या फेरीसाठी थांबू शकता. तर अशा प्रकारे अपडेट आहे. तर 27 जुलै ही त्या ठिकाणी पुढच्या राऊंडची डेट आहे. तर सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा आहेत. काही डाऊट असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. आणि परत एकदा धन्यवाद. 20Kचा आपण या ठिकाणी फॅमिली झालो आहोत. तर असेच प्रेम करा. थँक्यू व्हेरी मच आणि बेस्ट ऑफ लक.